हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की थँक्यू या शब्दाचा होपोनोपोनोमध्ये काय महत्त्व आहे किंवा तो कसा वापरला जातो, कोणत्या अर्थाने. एक छोटंसं थँक्यू, पण या दोन शब्दांमागे कितीतरी मोठं समाधान, कितीतरी खोल प्रेम आणि कृतज्ञतेचं विश्व दडलेलं असतं. हे आपण सगळेच जण अनुभवतो. तर होपोनोपोनो ही आध्यात्मिक पद्धत जी आहे ती आपल्याला काय शिकवते? तर जगाशी आणि स्वतःशी नातं जपण्यासाठी होपोनोपोनोचे 4 वाक्य कशी पुरेशी आहेत, तर हेच आपल्याला शिकवतं आणि त्यापैकीच एक आहे थँक यू. थँक म्हणजेच धन्यवाद आणि थँक म्हणजेच कृतज्ञता. तर आपण थँक म्हणतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपण एक शिष्टाचाराचा भाग म्हणूनच फक्त ते थँक वापरतो. पण होपोनोपोनोमध्ये थँक हे आपल्या मनातील स्वीकाराचं आणि विश्वासाचं प्रतीक असतं. थँक्यू हे आपण जे काही अनुभवतो आपल्या वास्तवामध्ये, आपल्या वर्तमानामध्ये, जे पण चांगलं वाईट जे पण आपण अनुभवतो, जे पण एक्सपिरियन्स आपण घेतो, ते सगळे एक्सपिरियन्स हे आपल्याच अंतर्मनाचे प्रतिबिंब असते, आपल्याच विचारांचं प्रतिबिंब असतं, जे आपल्याला अनुभवायला मिळतं. तर जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा आपण त्या अनुभवाला स्वीकारतो आणि ब्रह्मांडाकडे एक संदेश पाठवतो की मी शिकण्यासाठी तयार आहे. जे पण एक्सपिरियन्स, जे पण अनुभव मला समोर दिसत आहेत, ते मी त्याच्यातून काही ना काहीतरी मी शिकण्यासाठी तयार आहे. तर हेच आपण ब्रह्मांडाला सांगतो. आणि हे शब्द केवळ कृतज्ञतेसाठी नसतात, तर ते एक हीलिंग एनर्जी, एक उपचाराची एनर्जी निर्माण करत असतात. तर आपण जीवनामध्ये म्हणजे कधी-कधी असं होतं की एखाद्या तणावपूर्ण परिस्थितीमधून जात असतो. काहीतरी बिघडलेलं असतं आपल्या आतमध्ये, कुणाचे तरी गैरसमज झालेले असतात, मन अगदी अस्वस्थ असतं. मग यावेळी असं काय करायचं की डोळे मिटून घ्यायचे आणि शांतपणे मनामध्ये थँक्यू या शब्दाचा जप करत राहायचं. एक थोड्या वेळानंतर तुम्हाला असं जाणवतं की आपोआपच तुम्हाला एक शांतता जाणवायला लागते, मन शांत झालेलं जाणवतं. तर त्यामुळे त्यावेळी काय होतं की मनामध्ये एक शांत आणि उबदार अशी एक एनर्जी, एक ऊर्जा वाहू लागते. तर हा थँक्यू शब्द म्हणजेच वास्तव पलटण्याचा चमत्कार नाही, तर आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आपण बदलू शकतो त्याचा मार्ग आहे. तर थँक्यू स्वतःला देखील आपण म्हणू शकतो, म्हणजे म्हटलंच पाहिजेत. कारण स्वतःला थँक्यू म्हणणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला म्हणता देखील आलं पाहिजेत. तर स्वतःला थँक्यू कसं म्हणू शकतो आपण? तर थँक्यू माझ्या हृदयाला, जे इतकं प्रेम माझ्यावर करतं. थँक्यू त्याने मला प्रेम दिलं. थँक्यू माझ्या हृदयाने मला दुःख दिलं, शिकवलं. थँक्यू माझ्या शरीराला, जे रोज माझ्यासोबत काम करतं. थँक्यू माझ्या शरीराला, कारण ते रोज मला एक पॉझिटिव्ह एनर्जी देतं. थँक्यू माझ्या भावनांना, त्या मला जगण्याचा अर्थ देतात. थँक्यू माझ्या चुकांना, कारण त्या माझ्या गुरु आहेत. त्या मला अधिक शहाणा होण्यासाठी संधी देतात. तर या साध्या शब्दांमध्ये लपलेली आहे स्वीकृतीची शक्ती. थँक्यू म्हणजे एक प्रतिसाद नाही, तर ती एक सुंदरशी प्रार्थना आहे, जी आपल्याला ईश्वराशी जोडते किंवा विश्वाशी, या ब्रह्मांडाशी जोडते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला स्वतःच्या आत्म्याशी आपल्याला एकरूप होण्याची एक शक्ती आहे. आणि म्हणूनच मग पुढच्या वेळी जेव्हा पण तुम्हाला कधी असा प्रसंग जाणवेल की तुमचं मन अस्वस्थ असेल, काहीतरी तुमच्या आतमध्ये बिघडल्याचं जाणवत असेल, तर डोळे शांतपणे मिटायचे आणि मनातल्या मनात थँक्यू या शब्दाचा जप करत राहायचं. थोड्या वेळाने ऑटोमॅटिकच तुम्हाला एक शांतता निर्माण झालेली पाहायला मिळेल, शांतता अनुभवायला मिळेल आणि तुमचं मन देखील हलकं झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याच आतल्या प्रेमाच्या भावनांशी तुम्ही तुमचं नातं घट्ट कराल. तर म्हणूनच थँक्यू ह्या शब्दाचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांनीच ह्या गोष्टीचा आपल्या जीवनामध्ये वापर केला पाहिजेत. अशा प्रकारे आपण होपोनोपोनोचं हे थँक्यू हे वाक्य जे आहे ते आपल्या जीवनात आणू शकतो. थँक्यू.